एका गावात एक विधवा आई सरला आपली विधवा मुलगी सलोनी बरोबर राहत होती. दोघींवरही अचानक दुःखाचा डोंगर कोसळतो. आता एकमेकींशिवाय त्यांचं या जगात कोणीच नव्हतं. त्या दोघी जणी एका छोट्या झोपडीत राहत होत्या. एक वेळ तर अशी होती की त्यांच्याकडे खायला देखील काहीच नव्हतं. आई, भुकेमुळे माझ्या पोटात खूप दुखतंय ग. असं वाटतंय आतून कुणीतरी पोटाला टोचतंय. पोरी, काळजी करू नकोस. आपण लवकरच या भुकेतून मुक्त होऊन जाऊ. आता देवच आपल्याला त्याच्याकडे बोलवून घेईल. तिकडे गेल्यानंतर आपल्याला भूक नाही लागणार. दोघी जणी रडत रडत भुकेने व्याकुळ होऊन झोपून गेल्या. खायला न मिळाल्यामुळे त्यांचे केसही आता गळू लागले होते. सकाळी जेव्हा त्यांची झोप उघडली तेव्हा त्यांचे खूप केस गळालेले त्यांना दिसले. आपले केस किती गळतायत? एवढे सारे केस गळालेत, अशामुळे तर आपण टकल्या होऊन जाऊ. अगं, हे सगळं भुकेमुळे होतंय. असं करूया, आपल्याकडे जेवढे काही पैसे उरलेत ते घेऊन आपण इथून शहरात जाऊयात. इथे आपण टकल्याही होऊन जाऊ आणि भुकेमुळे मरूनही जाऊ. बरोबर बोलतीयस आई तू. दोघींनी आपलं काही सामान आणि उरलेले पैसे घेतले आणि शहरात जाण्यासाठी बाहेर पडल्या. दोघी जणी चालतच निघाल्या होत्या. चालता चालता रात्र झाली. आई, तुझे केस तर अजूनच जास्त गळाले. तू तर रात्रीपर्यंतच टकली होशील. हो ग, तुझेही केस खूप जास्त गळालेत. कदाचित आपण दोघी जणीच संध्याकाळपर्यंत टकल्या होऊन जाऊ. हे परमेश्वरा, अरे तुझ्या मनात तरी काय आहे? दोघी जणी आपलं दुःख घेऊन रडत रडत तशाच पुढे निघाल्या. तेव्हाच तिथे एक चोर आला आणि त्यांचं गाठोडं घेऊन तिथून पळून गेला. चोर! अरे पकडा, पकडा त्याला कुणीतरी. त्या दोघींनीही चोराला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तो पळून गेला. दोघी जणी थकल्या होत्या आणि रडत रडत त्या झाडाखाली बसल्या. आई, देव आपल्याशी एवढं चुकीचं का करतोय ग? आधी माझ्या वडिलांना माझ्यापासून नेलं, मग माझ्या नवऱ्यालाही घेऊन गेला. आपण दोघी जणी विधवा झालो. विचार केला होता शहरात जाऊन आपण काहीतरी काम करू, पण आपल्याकडे जे काही पैसे होते, थोडंफार सामान होतं, तेही तो चोर घेऊन गेला. आपले केसही पूर्ण गळालेत आई. आता आपला जिवंत राहून काहीच उपयोग नाही. त्याच झाडावर एक भूत राहत होतं. त्या दोघींचं एवढं दुःख ऐकून, मी एक भूत आहे, मी याच झाडावर राहतो. तुमच्या दोघींचं हे दुःख ऐकून मला खूपच वाईट वाटलं. मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? आम्हाला पैशांची खूप जास्त गरज आहे. पण मी तुम्हाला पैशांची मदत नाही करू शकणार, कारण पैसे माणसांनी बनवलेले आहेत, निसर्गाने नाही. दुसरी कुठलीही मदत मागा जी निसर्गाने तयार केली आहे. तिच्या मनामध्ये एक विचार आला. आमचे केस जवळपास सगळेच गळालेत. तुम्ही आम्हाला अशी शक्ती द्या की आम्ही चुटकी वाजवल्यानंतर लगेचच आम्हाला हवे तेवढे आमचे केस आम्ही लांब करू शकू. हा, मी हे नक्कीच करू शकतो. मग त्या भूताने त्या दोघींनाही आपल्या मर्जीने हवे तेव्हा केस लांब करण्याची पावर दिली. राणी, अगं मागायचं होतं तर दुसरं काहीतरी मागायचंस. हे लांब केस करून आपली गरिबी किंवा भूकमारी थोडीच जाणार आहे. उद्या रात्री आपण गावात जाऊयात, मग बघ तू कमाल. उद्या रात्रीच आपण श्रीमंत होऊन जाऊ. असं काय करणार आहेस तू? आत्ता आपण झोपूयात, उद्या सांगते मी. थकलेले असल्यामुळे त्या दोघी लगेच झोपून गेल्या आणि त्या जाग्या झाल्या त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावकरी सगळे झोपल्यानंतरच. आई, आता आपण आपले केस हवे तेवढे लांब करू शकतो आणि आपले केस लांब करून लोकांच्या खिडक्यांमधून त्यांचे दागदागिने, खाणं पिणं आणि त्यांच्या घरातलं सामान, पैसे सगळं काही एका क्षणात गायब करू शकतो. त्यांनी आपले केस लांब केले. लोकांच्या घरातून पैसे, हिरे, दागिने, खाणं सगळं काही चोरी केलं. त्यामुळे काही दिवसातच त्या श्रीमंत झाल्या. पण गावकरी जेव्हा पूर्णपणे लुटले गेले तेव्हा ते आपल्या घराबाहेर येऊन रडू लागले. अरे, माझं तर सगळं सामानच लुटलं गेलं. माहित नाही नेमकं कोण चोर येतो आणि सगळं सामान घेऊन जातो. तुझ्या एकट्याचं सामान नाही चोरी झालं रे बाबा, पूर्ण गावच लुटलंय त्यांनी. कोणाकडेच आता काही राहिलं नाहीये. गावातल्या लोकांचं हे रडणं त्याच गावात राहत असलेल्या त्या झाडावरच्या भूताने ऐकलं. हे गावकरी सगळे असे रडतायत का? मला जाऊन बघितलंच पाहिजे. ते भूत जेव्हा गावात आलं तेव्हा त्याला कळालं की हे गाव पूर्णपणे लुटलं गेलं आहे. चोराला शोधण्यासाठी त्याने आपले डोळे बंद केले तेव्हा त्याला कळालं की चोर त्या दोघी जणी मायलेकीच आहेत. मी तुमच्या दोघींवर दया दाखवून केस लांब करण्याची शक्ती तुम्हाला दिली, पण तुम्ही त्याचा गैरवापर केलात. बिचारे गावकरी तुमच्यामुळे अडचणीत आलेत. आता मी तुमची ही शक्ती जी मी तुम्हाला दिली होती ती तुमच्याकडून काढून घेणार आहे. असं करू नका. आम्ही दोघी मायलेकींनी इतकं दुःख पाहिलं होतं, त्यामुळे आम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आई बरोबर बोलतीये. आम्हाला आमचे केस खूप आवडतात. तुम्ही ते आमच्याकडून असे काढून घेऊ नका. ठीक आहे, मी तुम्हाला दोघींना अजून एक संधी देतो.
सगळ्यात आधी तुम्ही लोकांकडून जे काही त्यांचं सामान घेतलेलं आहे ते सगळं सामान मी त्यांना परत देणार आहे. त्यानंतर 3 दिवसाच्या आत तुम्हाला लोकांबरोबर असं काही करावं लागेल ज्यामुळे त्यांचं भलं होईल. जर तुम्ही असं केलं नाही तर मी तुमची शक्ती काढून घेईन. एवढं बोलून ते भूत निघून जातं. 2 दिवस निघून जातात, पण सरला आणि तिच्या आईला काय करावं ते कळतच नव्हतं. दोघी जणी बाजारात फिरत होत्या. पोरी, आता आपल्याकडे तर पैसेही उरलेले नाहीयेत. आपण काय लोकांचं भलं करणार आहे आता? तेव्हा सरला आणि राणीची नजर एका 5 वर्षाच्या मुलावर पडली, जो रस्त्याच्या मधोमध उभा राहून आईस्क्रीम खात होता. तेव्हा समोरून भरधाव वेगाने एक ट्रक येत होता. अरे अरे, कोणीतरी या मुलाला हलवा, माझ्या ट्रकचा ब्रेक फेल आहे. तेव्हा सरलाने आपले केस लांब केले आणि त्या केसांमध्ये त्या मुलाला गुंडाळून आपल्याकडे खेचलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याचवेळी त्या मुलाचे श्रीमंत वडील तिथे आले. तुमचे मी आभार कसे मानू मला कळतच नाहीये. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलात. तसं तर माझ्या मुलाच्या जीवाची मी किंमतच करू शकत नाही, पण तरीही मी तुम्हाला 20 लाख रुपये देऊ इच्छितो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि हो, या गावात मी एक शाळा सुरू करणार आहे. त्याची सगळी देखभाल करण्याची जबाबदारी तुमच्या दोघींवर असेल. दर महिन्याला मी तुम्हाला 1 लाख रुपये पगारही देईन. आणि तिथून निघून गेला. गाववाले पण त्या दोघींवर खूप खुश झाले. पोरी, आज तुझ्यामुळं आपल्या गावामध्ये शाळा सुरू होणार आहे. आई, मला आज कळालंय की यशस्वी होण्यासाठी वाईट मार्ग धरण्याची काहीच गरज नाहीये. आपण चांगल्या मार्गांचा अवलंब करूनही यशस्वी होऊ शकतो. तू अगदी बरोबर बोलतीयस पोरी. असो, आपल्याला याच्यातून चांगलाच धडा शिकायला मिळाला आणि आपल्या सगळ्या अडचणीही दूर झाल्या. चल, आता आपण त्या भूताचे आभार मानूयात. मग दोघी मायलेकी त्या भूताचे आभार मानायला गेल्या. ते भूतही त्यांच्यावर खुश झालं. तुम्ही दिलेल्या शक्तीचा आम्ही गैरवापर केला. आमच्या आनंदासाठी आम्ही गाववाल्यांची संपत्ती चोरली. आम्ही असं वागायला नको होतं. तुम्ही सांगितलं होतं की 3 दिवसात आम्हाला कोणाचं तरी भलं करायचं आहे. आम्ही खूप प्रयत्न केला, पण झालंच नाही. पण माहित नाही अचानक तो मुलगा कसा काय आला. आम्ही जर त्याला वाचवलं नसतं तर कदाचित तो आज या जगात नसता. त्यांनी आम्हाला खूप मोठा मोबदला दिला. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्हा दोघींमुळे निदान या गावातल्या मुलांना आता शिकण्यासाठी शहरात जावं लागणार नाही. मी तुमचीही केस लांब करण्याची शक्ती आता काढून घेणार नाही, पण कधीही याचा गैरवापर करू नका. अशाच रीतीने काही महिन्यांनी गावात एक शाळा सुरू झाली. आता सरला आणि राणी त्या गावामध्ये अगदी आनंदाने अडचणींशिवाय राहू लागल्या आणि शाळेचीही देखभाल करू लागल्या. या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण कधीही चुकीच्या मार्गावर चालायचं नाही. सुनीताचं लग्न होणार होतं आणि ती नवरीच्या वेशात आपल्या मैत्रिणींबरोबर वरात येण्याची वाट बघत होती. तेवढ्यातच घराच्या बाहेर मुलाकडची मंडळी बँड बाजा वाजवत नाचत गात तिथे येऊन पोहोचली. सुनीताच्या मैत्रिणी त्या मंडळींकडे बघू लागल्या. सुनीता, त्या मुलीकडे बघ, तिच्या 5 वेण्या आहेत. अगं हो ना, केसांच्या अशा 5 वेण्या कोण घालतं? सुनीतानेही पाहिलं. ती मुलगी खूपच घाबरलेली होती. त्या मुलीकडे बघूनच कळत होतं की लोकांच्या अशा हसण्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. सुनीताने आपल्या मैत्रिणींना हसू नका म्हणून सांगितलं. हसू नका ग तुम्ही, याच्यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे? ती मुलगी किती घाबरलेली आहे बघा तरी जरा. जर लोक तुमच्यावर असे हसले तर तुम्हाला आवडलं असतं का? हे ऐकून सुनीताच्या मैत्रिणी गप्प बसल्या. सुनीताला त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटलं. मग त्यानंतर सुनीताचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी गेली. तिची सासू विमलाने तिचं औक्षण केलं. ये सुनबाई, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस. ये, माझ्या मुलीला भेट. ही पौर्णिमा आहे, माझी मुलगी म्हणजे तुझी नणंद. सुनीताने पाहिलं की ही तीच 5 वेण्यांवाली मुलगी आहे, की ही मुलगीच तिची नणंद आहे. तर तू आहेस माझी नणंद? मी ऐकलं तर होतं की माझी एक नणंद आहे, पण पहिल्यांदाच तुला पाहतीये. बघणार कशी सुनबाई तू. 2 आठवड्यात तर सगळं उरकलंय. सगळं इतक्या लवकर झालं की जणू काही एखादी बुलेट ट्रेनच आमच्या घरावरून क्रॉस झालीये. तू खूप सुंदर आहेस वहिनी. आणि तू पण माझी लाडकी नणंद. मी कुठे सुंदर आहे? बघ ना, माझ्या तर 5 वेण्या आहेत. याच्यामुळे तर मी दिसायला अगदी बेकार दिसते. लोक माझी थट्टा करतात. पण 5-5 वेण्या का आहेत तुझ्या? अगं, हिचे केस एवढे दाट आहेत की काय सांगू तुला. 5 पेक्षा कमी वेण्या होतच नाहीत. किती प्रयत्न करून पाहिले मी तर अगदी वैतागून गेलीये या केसांना. ठीक आहे,
आता मी आलीये ना, मी प्रयत्न करून बघते. सुनीताचं आणि पौर्णिमाचं खूप छान जमलं. पौर्णिमा कॉलेजमध्ये शिकत होती. तिला कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. काही दिवस गेल्यानंतर सुनीता पौर्णिमाला म्हणाली, तुला कॉलेजला का नाही जायचंय? काय करू कॉलेजला जाऊन? सगळेजण मला हसतात तिकडे. ठीक आहे, इकडे ये बरं, मी तुझी वेणी नीट करते. ठीक आहे, सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले पण काहीच झालं नाही. आता तू पण प्रयत्न करून बघ. सुनीताने वेणी घालायचा प्रयत्न केला, पण 2च काय, ती 4 वेण्या सुद्धा घालू शकत नव्हती. नाही, हे नाही होते. मला माहित होतं हे नाही होणार म्हणून. पौर्णिमा, तू केस कापत का नाहीस? मला तर केस कापायचेत वहिनी, पण आई कापूनच देत नाही. ते का? आई म्हणते की मुलींनी केस कापून ते छोटे नाही केले पाहिजेत, अपशकुन असतं. पण हे तर जुने विचार आहेत ना. हो वहिनी, पण आता ते आईला कोण समजावणार? आई पण जुन्या जमान्यातलीच आहे ना. सुनीताकडे बोलायला अजून काहीच नव्हतं. ती गप्प बसली. काही वेळानंतर सुनीताने पौर्णिमाला विचारलं, पौर्णिमा, तुला काय बनायचंय? तू काही विचार केलायस? मला खरं तर मॉडेल बनायचं होतं वहिनी, पण आता वाटतंय लग्न करून मला संसारच करावा लागेल. ते का? या वेण्यांमुळे? अशा 5 वेण्या असलेल्या मुलीला कोण बनवणार मॉडेल? कोण कशाला चान्स देईल मला, लोकांना हसवण्यासाठी? असं बोलता बोलता पौर्णिमाच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुढे काही बोलूच शकली नाही. सुनीताला पौर्णिमाचं दुःख समजलं. खरंच पौर्णिमा खूप दुःखी आहे. ती या वेण्यांमुळे स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीये. मी तिच्या जागी असते तर मीही अशीच दुःखी झाले असते. सुनीता हा विचार करतच होती, तेवढ्यात तिचा नवरा मोहन तिथे आला. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की काहीतरी विचित्र घडले. विमला पण आपल्या खोलीमधून बाहेर येते. काय झालं मोहन? तू आत्ता यावेळी कसा आलास? वाईट बातमी आहे आई, माझी नोकरी गेलीये. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. काय आणि का? कंपनी लॉसमध्ये चाललीये, म्हणून त्यांनी खूप लोकांना काढून टाकलंय. आता काय होणार दादा? आता आपलं घर कसं चालणार? आपण आधीच गरीब आहोत. तू एकटाच कमवत होतास. सगळेच विचारात बुडले. काही दिवस असेच गेले. मोहन दुसरी नोकरी शोधत होता, पण नोकरी मिळणं इतकं सहज शक्य नव्हतं. मोहनच्या चपला झिजल्या, पण त्याला नोकरी काही मिळाली नाही. तिकडे पौर्णिमाच्या कॉलेजमध्ये एक्झाम जवळ आली होती. पौर्णिमा रोज कॉलेजमध्ये जात होती आणि रोज तिला लोकांची टोमणी ऐकायला लागायची. असंच एक दिवस कॉलेजमध्ये घरी येऊन ती खूप जोरजोरात रडत होती. काय झालं पौर्णिमा? तू एवढी रडतीयस का? कॉलेजमध्ये एका मोठ्या कंपनीचे लोक आले होते. त्यांना एक मॉडेल हवी आहे, म्हणून उद्या कॉलेजमध्ये एक कॉम्पिटिशन असणार आहे. जी मुलगी सुंदर आणि कॉन्फिडंट असेल, ते लोक त्याच मुलीला मॉडेल बनवणार आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुला पण भाग घ्यायला हवाय. कसा भाग घेणार वहिनी? या वेण्यांमुळे ना मी सुंदर दिसते ना कॉन्फिडंट. मी काहीच होऊ शकत नाही वहिनी. माझं आयुष्य पूर्णपणे वाया गेलंय. सुनीताला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, इकडे ये पौर्णिमा, हीच संधी आहे. मी तुझे केस कापते. पण आई रागवेल. जेव्हा तू मॉडेल बनून परत येशील तेव्हा सगळा राग शांत होईल. पण आज मी राहू कुठे? आई तर मला बघेलच ना. मी तुला घेऊन माहेरी जाईन. सुनीताने पौर्णिमाचे केस कापले. पौर्णिमा आता खूप छान दिसत होती. तिचा कॉन्फिडन्सही परत आला होता. सुनीता तिला घेऊन माहेरी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी ती कॉलेजलाही घेऊन गेली. पौर्णिमाला कोणी ओळखूच शकलं नाही. मुलं तर तिच्याकडे पाहतच राहिली. मुलींचं तर तोंडच बंद झालं आणि त्या तिच्यावर जळू लागल्या. पौर्णिमा खूप खुश झाली. तिने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि ती जिंकली सुद्धा. तिला खूप सारे पैसे मिळाले आणि एक मॉडेलचं कामही मिळालं. तिला दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळणार होते. हे काय केलंस तू? केस का कापलेस? हा अपशकुन आहे. कसला अपशकुन आई? केस कापल्यामुळे तर घरात पैसे आलेत. मग तर ही चांगली गोष्ट झालीये ना. सुनीताने सगळं काही सांगितलं. महिन्याला 1,00,000 मिळणार हे ऐकून मोहन आणि त्याची आई खुश झाले. पौर्णिमाचं स्वप्न पूर्ण झालं आणि सगळेजण अगदी आनंदाने राहू लागले. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.